नमस्कार, मी दत्तात्रय नारायण खोड. नमस्कार, मी विनी राजुळे. आम्ही 121 पॅराडाईजमध्ये 2 BHK गार्डन फ्लॅट बुक केला आहे. साधारण 2024 स्टार्टमध्ये आम्ही फ्लॅट सर्च करायला चालू केलं आणि ह्या विसिनिटीमध्ये बरेच प्रोजेक्ट्स आम्ही एक्सप्लोर केले. शेवटचा प्रोजेक्ट हा 121 पॅराडाईज होता, जिथे आमची ड्रीम घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं. ह्या लोकेशन पहिली USP आम्हाला ह्या प्रोजेक्टची ही वाटली की हे लोकेशन थोडंसं गर्दीपासून लांब बट ॲट द सेम टाइम प्राईम लोकेशन आहे, जिथे 4 साइड कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे इथून पिंपळे सौदागर जवळ आहे, राहटणी जवळ आहे, पिंपरी जवळ आहे, सगळीकडनं कनेक्टिव्हिटी आहे आणि त्या कनेक्टिव्हिटी बरोबर ट्रॅफिकचाही काही त्रास होणार नाही. प्लस या प्रोजेक्टचा जो व्ह्यू आहे तो नॉट ब्लॉकिंग व्ह्यू आहे. आम्ही ज्या साईडला फ्लॅट घेतला आहे त्याच्या पुढे सगळी छोट्या लेवल हाईटची घरं आहेत, ज्याच्यामुळे आमचा व्ह्यू नेहमी ओपन राहणार आहे. त्याच्यानंतर या प्रोजेक्टमध्ये ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या 3 लेवल ॲम्युनिटीज आहेत आणि जेवढ्या गरजेच्या ॲम्युनिटीज आहेत त्या सगळ्या त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. सो ते एक आम्हाला खूप आवडलं. प्लस या प्रोजेक्टमध्ये जो आम्ही फ्लॅट सिलेक्ट केला तो आम्हाला गार्डन फ्लॅट मिळाला. आजकाल गार्डन फ्लॅट्स कुठेही मिळत नाही आणि हाच फक्त एक प्रोजेक्ट आम्हाला सापडला जिथे गार्डन मिळालं. आणि सगळं बुकिंग पासून आणि सगळ्या गोष्टींची माहिती देण्यापासून हे 121 पॅराडाईजच्या सगळ्या टीमनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि आम्हाला एकदम व्यवस्थित गायडन्स केलं. प्रोजेक्टबद्दल सगळी माहिती दिली. प्रत्येक प्रोसेसमध्ये आमच्या बरोबर सगळी सेल्स टीम, लोन प्रोसेसिंगसाठी पण आम्हाला खूप गायडन्स केलं शेवटपर्यंत आणि आमची सगळी प्रोसेस खूप स्मूथ केली त्यांनी. सो वी आर थँकफुल टू द एंटायर टीम अँड वी आर लुकिंग फॉरवर्ड फॉर द पोझिशन. आम्ही भरपूर सारे प्रोजेक्ट्स पाहिले, त्यामध्ये 121 पॅराडाईज हा प्रोजेक्ट आम्हाला खूप आवडला. त्याचं एक महत्त्वाचं रिझन असं होतं की हा वास्तुशास्त्राला अलाइन प्रोजेक्ट आहे. जो फ्लॅट आम्ही घेतलेला आहे तो फ्लॅट वास्तुशास्त्राला धरून असल्यामुळे हा प्रोजेक्ट किंवा हा फ्लॅट आम्हाला बुक करायला चान्स मिळाला. त्याच्यानंतर दुसरं कारण असं होतं की आणि ह्या प्रोजेक्टच्या आजूबाजूला पब्लिक ट्रान्सपोर्ट, स्कूल्स, हॉस्पिटल्स हे सगळं नियर बाय असल्यामुळे खूप कन्व्हिनियंट असणार आहे. आणि इथेच ह्या प्रोजेक्टमध्येच 2 फ्लोअर शॉप्स पण आहेत, त्याच्यामुळे बाहेर कुठे जायची गरज नसणार आहे. भरपूर साऱ्या गोष्टी इथेच अवेलेबल असणार आहेत, त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट बेस्ट आहे आणि आम्ही तर खूप सॅटिस्फाईड आहेत सगळ्या गोष्टीबद्दल. अजून एक वैशिष्ट्य या प्रोजेक्टचं आम्हाला वाटतंय की या प्रोजेक्टमध्ये जे कार्पेट एरिया आम्हाला मिळाला आणि ज्या रेटमध्ये मिळाला तो ह्या एरियामध्ये असणाऱ्या बाकीच्या प्रोजेक्ट्सपेक्षा खूप कॉम्पिटेटिव्ह होता आणि एक बजेटमध्ये आम्हाला सगळ्या ॲम्युनिटीज आणि चांगला मोठा कार्पेट एरिया या फ्लॅटमध्ये मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे हा एक डेव्हलपिंग एरिया असल्यामुळे इथे नवीन प्रपोज्ड रोड्स आहेत आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वगैरे पण होणार आहेत. सो तो एक अजून एक प्लस पॉईंट आहे या प्रोजेक्टचा.